हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ऑल ऑनगोइंग अँड अपकमिंग फार्मासिस्ट वॅकन्सी. म्हणजे मित्रांनो, अशा कोणत्या फार्मासिस्ट वॅकन्सीज आहेत ज्याच्यासाठी तुम्ही आज आता लगेचच ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता. आणि मित्रांनो, अशा कोणत्या अपकमिंग वॅकन्सीज आहेत ज्याच्यासाठी तुम्ही स्टडी करायचंय. आणि मित्रांनो, खरं जर बघायचं म्हणलं तर फार्मसिस्टसाठी मित्रांनो गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आता खूप साऱ्या अवेलेबल आहेत. आणि फ्युचर मध्ये पण तुम्हाला चांगल्या वॅकन्सी इथे दिसणार आहेत. म्हणजे अशी संधी तुम्हाला परत परत ऍज अ फार्मासिस्ट म्हणून येणार नाही. तर मित्रांनो, 2025 हा इयर तुमच्यासाठी सर्वात चांगला इयर जायला पाहिजे, जेणेकरून तुमचं फार्मासिस्ट साठी सिलेक्शन झालं पाहिजे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या वॅकन्सीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता आता लगेच आणि अपकमिंग किती आहेत, तर या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या चॅनल थ्रू ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये करिअर करायचे असे बी फार्म एम फार्म फ्रेशर स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो आपण फार्मा कोव्हिजिलन्सचा कोर्स प्रोव्हाइड करतो, त्यांना रेफरन्स प्रोव्हाइड करतो. तर हे कोर्स जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपली डीएमईआरच्या जो 207 वॅकन्सीज आहेत त्याच्यासाठी पण फार्मासिस्ट बॅच आपली 1 जुलै पासून स्टार्ट होणार आहे. या बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज करायचा, जो नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, आता सर्वात पहिली जी वॅकन्सी आहे सर्वात चांगली अपॉर्च्युनिटी म्हणजे मित्रांनो 207 पोस्ट आपल्या डीएमईआर फार्मासिस्ट वॅकन्सी 2025 मध्ये आले आहेत. तर या वॅकन्सीसाठी मित्रांनो ऍप्लिकेशन फॉर्म ऑलरेडी स्टार्ट झाले. तुम्हाला अप्लाय करायचं असेल लगेचच तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता ऍप्लिकेशन क्लोज डेट. तर मित्रांनो, ऍप्लिकेशन क्लोज डेट जी आहे तर ती आहे 9 जुलै. तर मित्रांनो, लास्टला काय होतं प्रॉब्लेम, 8-9 जुलैला पेमेंटचे इश्यू येतात, टेक्निकल प्रॉब्लेम्स येतात. त्यासाठी मित्रांनो मी सजेस्ट करेन तुमचे डॉक्युमेंट अवेलेबल आहेत लगेच ऍप्लिकेशन फॉर्म फिल करून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो, या वॅकन्सीचा जो एज क्रायटेरिया आहे ते आहे 38 इयर जनरल साठी. आणि त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी असेल तर तिथे तुम्हाला रिलॅक्सेशन पण एज मध्ये भेटणार आहे. त्याच्यानंतर एक्झाम फीज जसं आपल्या महाराष्ट्र स्टेट मध्ये एक्झाम फीज झालेली आहे. जनरल साठी 1000 आणि गर्ल्स आणि कॅटेगरी मध्ये 900 रुपये फीस आहे. आणि मित्रांनो, या वॅकन्सीचं लोकेशन जे असणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र जेवढे पण नवीन कॉलेजेस वगैरे आहेत मेडिकल कॉलेज याच्यामध्ये या वॅकन्सी असणार आहेत. आणि त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल या 207 वॅकन्सीसाठी, तर मित्रांनो या 207 वॅकन्सीसाठी ज्याचा डिप्लोमा कंप्लीट झालाय हे सगळे स्टुडंट डायरेक्ट इलिजिबल आहेत. इथे कुठलाही डिप्लोमा स्टुडंटला एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नाहीये. त्याच्यानंतर ज्याचं बी फार्म झालेलं आहे ते पण इलिजिबल आहेत. सोबतच तुम्हाला डी फार्म बी फार्म असणं गरजेचं आहे, पण तुम्हाला रजिस्ट्रेशन पण लागणार आहे. जसं की आपण फार्मसिस्टचा जो लायसन्स म्हणतो तर जो महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे रिक्वायर्ड असणार आहे, म्हणजे तुम्ही इलिजिबल असणार आहेत या वॅकन्सीसाठी. दुसरी वॅकन्सी मित्रांनो आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका. तर या नोटिफिकेशन मध्ये मित्रांनो 14 फार्मसिस्टचे परमनंट पोस्ट आहेत. याच्यासाठी अप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट आहेत आणि लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन जी आहे याच्यासाठी अप्लाय करायचं असेल तर 3 जुलै 2025 ही लास्ट डेट असणार आहे. एज क्रायटेरिया 38 इयर फॉर जनरल आणि रिलॅक्सेशन कॅटेगरीनुसार. त्याच्यानंतर मित्रांनो, एक्झाम फीस 1000 फॉर जनरल आणि 900 फॉर कॅटेगरी. त्याच्यानंतर मित्रांनो, इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जर बघितलं तर इथे डी फार्म स्टुडंट इलिजिबल नाही, तिथे फक्त बी फार्म स्टुडंट इलिजिबल आहेत. आणि मित्रांनो, आणखीन एक गोष्ट म्हणजे बी फार्म कम्प्लीट असून तुम्हाला 2 इयरचा एक्सपिरियन्स इथे रिक्वायर्ड असणार आहे. तर हे पण इलिजिबिलिटी क्रायटेरिया याचं आहे. त्याच्यानंतर आता मित्रांनो, सगळ्यात जे अपकमिंग न्यूज आहे, लेटेस्ट न्यूज आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी आपण याला म्हणू, सार्वजनिक आरोग्य विभाग. तर मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे आपलं डीएचएस मध्ये मित्रांनो वेगवेगळे मंडळ थ्रू वॅकन्सीज येतात. ही 2023 ला पण लास्ट वॅकन्सी आली होती एंडिंगला. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता 25 मध्ये पण ही वॅकन्सी येणार आहे. याच्यामध्ये पण मित्रांनो एक 200 पोस्ट फार्मसिस्टची असू शकतात किंवा 170 अशा पोस्ट यामध्ये
असू शकतात मित्रांनो. तर मित्रांनो ही जी वॅकन्सी आहे ही पण अपकमिंग वॅकन्सी आहे. याच्या रिलेटेडचा हा नोटिफिकेशन मित्रांनो तुम्ही बघू शकता. विषय सरळ सेवेच्या कोट्यातील पद भरती बाबतची बैठक. तर मित्रांनो ही एक बैठक झालेली आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो 2 दिवसामध्ये किती पोस्ट वगैरे आहेत त्याचा आराखडा द्यायला सांगितलेला आहे. आणि मित्रांनो ही जे वॅकन्सी नोटिफिकेशन आहे हा पण वॅकन्सी नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर दिसणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्ही स्टडी करताय DMAR ची तर मित्रांनो अजून चांगली करा. तिथे समजा 1-2 मार्काने तुमचं राहिलं तर मित्रांनो या ज्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वॅकन्सीज आहेत यामध्ये तुमचा 100% रिझल्ट लागू शकतो. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही तयारी फार्मसीची करताय ना तर ती एक एक्झाम पुरती मर्यादित नका ठेवू. असं होऊ नये की 1-2 मार्काने तुमचं जावा. पण मित्रांनो जर समजा चुकून 1-2 मार्काने तुमचं लिस्ट मधून नाव नाही आलं तर मित्रांनो DHS मध्ये तुमचं नाव 100% येणार आहे. तर तुम्ही तयारी करताय तर मित्रांनो स्वतःवर भरोसा ठेवा, कॉन्फिडन्स ठेवा आणि अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत मित्रांनो. तर त्यासाठी DHS ची वॅकन्सी येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये कोणते स्टुडंट इलिजिबल असणार आहेत तर मी आता सांगतो. याच्यामध्ये मित्रांनो ज्या स्टुडंटचं बी फार्म झालंय हे तर डायरेक्ट इलिजिबल असतील, प्लस त्यांचं रजिस्ट्रेशन लागेल PCIचं. त्याच्यानंतर मित्रांनो ज्या स्टुडंटचं डी फार्म झालंय हे स्टुडंट पण इलिजिबल असणार आहेत यामध्ये. पण डी फार्म स्टुडंटला मित्रांनो यामध्ये 2 इयरचं एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असेल. तर मित्रांनो जेवढे पण डी फार्म स्टुडंट हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी त्यांचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट 2 इयरचं असलं पाहिजे. त्यानुसार कुठेतरी मेडिकलवर जॉब तुम्ही करताय तर तिथून तो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे. तर ही पण एक अपकमिंग चांगली वॅकन्सीज आहे. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी जी अपकमिंग वॅकन्सी आहे ती म्हणजे RRB 2025 याचं पण एक नोटिफिकेशन आलेलं आहे. तर तुम्हाला वाटत असेल की सर आधीचाच रिझल्ट लागलेला नाहीये, पण तरी पण मित्रांनो RRB फार्मासिस्टची जी ही सेंट्रलची आपण जी आधी डिस्कस केल्या तिन्ही वॅकन्सी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या होत्या, पण ही RRB ची मित्रांनो सेंट्रलची वॅकन्सी आहे. RRB ची वॅकन्सी येईल. त्याच्यानंतर एक दुसरी एक एम्स ची पण वॅकन्सी याच्यामध्ये येऊ शकते. तर मित्रांनो ही RRB ची तर कन्फर्म आहे, अपकमिंग आहे. आणि मित्रांनो या 2 वॅकन्सीसाठी जी DMAR फार्मासिस्टची आहे त्याच्यानंतर मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ह्याचं अप्लिकेशन फॉर्म मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. आणि त्याचबरोबर मित्रांनो DHS ची अपकमिंग वॅकन्सीचा पण तुम्हाला फायदा होणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जेवढ्या पण वॅकन्सीज येतात त्याचे महत्वाचे नोटिफिकेशन वगैरे त्याची अचूक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला तुमच्या सर्व फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. आणि फार्मसीची बॅच असेल किंवा फार्माकोव्हिजिलन्सी असेल जॉईन करायचं असेल तर व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये, त्यावर नक्की मेसेज करा. थँक्यू.